चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मातेच्या धार्मिक विधीच्या वेळेत बदल झालेला आहे। यामध्ये रात्री 9:57 हे दीड या ग्रहण कालावधीत तुळजाभवानी मातेला सोहळ्यात ठेवलं जाणार आहे। चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिरातील आरतीच्या वेळेत देखील बदल करण्यात आला आहे। दररोज रात्री 10:30 वाजता होणारी आरती आता रात्री 9:15 होणार आहे। आरतीनंतर साई मंदिर बंद ठेवलं जाणार आहे। यवतमाळमध्ये मोरारी बापू यांचा रामकथा पर्व सोहळा आयोजित करण्यात आला आहे। यात नागरिकांना उपस्थित राहता यावं यासाठी 7 ते 14 सप्टेंबर या कालावधीत विशेष बस फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं आहे। सांगलीमध्ये सिद्धेश्वर मंदिरात देवाच्या महाप्रसादात शिल्लक राहिलेल्या वस्तूंचा लिलाव होतो। या लिलावात कोथिंबीर जुडीला तब्बल 20,000 रुपये तर नारळ तब्बल 41,000ला गावकऱ्यांनी विकत घेतला। त्यातून मिळालेल्या पैशातून मंदिरात वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात। नांदेडच्या गाडेगाव परिसरात गणेश मूर्तीच्या विसर्जनादरम्यान दुर्दैवी घटना घडलेली आहे। गणरायाच्या विसर्जनासाठी गेलेले 2 तरुण नदीत बुडाले तर एकाला वाचवण्यात ग्रामस्थांना यश आलं। तेलंगणाच्या चेरापल्ली इथला ड्रग्ज कारखाना उद्ध्वस्त झालेला आहे। मीरा भाईंदर पोलिसांनी ही कारवाई केली। या कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 12,000 कोटी इतकी आहे। ड्रग्ज तस्करी प्रकरणी आतापर्यंत 12 जणांना अटक झाली आहे। नागपूरमध्ये ईद ए मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दारूबंदी असताना या आरोपीने मोठ्या प्रमाणात साठा आणला होता। या पार्श्वभूमीवर आरोपी रूपसिंगवर पोलिसांनी कारवाई केली। या आरोपीने घरात विविध ठिकाणी लपून ठेवलेला 1 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी शोधून जप्त केला। वाशिममध्ये पार पडलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 17 डीजेवर पोलिसांनी कारवाई केली। मिरवणूक संपल्यानंतर हे सर्व डीजे पोलीस स्टेशनच्या आवारात लावण्यात आले होते। डीजेच्या प्रत्येक वाहनाला 15 ते 20,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे। डेसिबलची मर्यादा ओलांडल्याप्रकरणी आता पोलिसांनी नोटीसही बजावली। राजधानी दिल्लीत उद्या शिंदे सेनेच्या खासदारांची बैठक होणार आहे। खासदार श्रीकांत शिंदेंनी बैठक बोलावली। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येतं। देवा भाऊ या जाहिरातीवरून आमदार रोहित पवारांनी खळबळजनक दावा केला। ही जाहिरात सरकारमधील एका मंत्र्यांना दिल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। विशेष म्हणजे हा मंत्री भाजपचा नसून त्यांच्या मित्रपक्षाचा असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय। मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवरून संजय राऊतांच्या पोटात का दुखते असा सवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना किती पैसा खर्च झाला याचा हिशोब काढणार का असा सवालही बावनकुळेंनी केलाय। राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी पहिल्यांदाच सध्याच्या परिस्थितीच्या सामाजिक समतेवर जाहीर भाषणातून नाराजी व्यक्त केली। मला सांगायला लाज वाटते, या बीड जिल्ह्यात पोलिसांना आपलं आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का सांगा असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी वाळू मुरुम तस्करांना सज्जड दम दिलाय। सोलापुरात मुरुमवाळूची तस्करी चालणार नाही म्हणजे नाही, कोणी किती मोठा असलं तरी त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणारच असा इशारा गोरेंनी दिला। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना महत्त्व देऊ नका असं वक्तव्य कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले। काही लोकांकडून समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न सुरू आहे। मराठा ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी सरकार घेईल असंही दत्तात्रय भरणे म्हणाले। देवेंद्र फडणवीसांच्या जाहिरातीवर एका दिवसात 40 ते 50 कोटींचा खर्च झाल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय। जाहिरातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकीय वापर करण्यात आला आहे। त्यांनी या खर्चाच्या स्रोतावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि तो काळा पैसा असण्याची शक्यता आहे असे खासदार संजय राऊतांनी म्हटले।
दसरा मेळाव्याला ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यावर आता संजय राऊतांनी तसं होणं शक्य नाही असं म्हटलंय. दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो, दोन्ही पक्ष वेगळे आहेत, त्यामुळे दोन्ही पक्षाचे मेळावे वेगळे होतात असे राऊतांनी म्हटलंय. कर्नाटक सरकारनं राज्यातील निवडणुका मतपत्रिकांवर घेण्याची निवडणूक आयोगाला शिफारस करण्याचा निर्णय घेतलाय. राज्यातील पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकांवर घेण्यात येणार आहेत. ओबीसींच्या ताटातील काढून घेऊन सरसकट प्रमाणपत्र देणार नाही, ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र देण्यात येईल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे. ओबीसी विकास होईपर्यंत शिवकार्य पूर्ण होऊ शकत नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले. बीड दौऱ्यावर असलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना पोलिसांनी रोखलंय. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गेवराईतून जाऊ नका अशी सूचना पोलिसांनी दिली आहे. मात्र हाके गेवराईतून जाण्यावर ठाम आहे, त्यावरून संघर्ष झाला. मुंबईत सोमवारी ओबीसी संघटनाची बैठक होणार आहे. यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये ही बैठक होईल. मराठ्यांच्या मागण्यांसाठी काढलेला GR ओबीसींवर घाला घालणार असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. ओबीसी आरक्षणात घुसलेल्या 16% बाहेर काढाचं वक्तव्य मनोज जरांगे पाटलांनी केले. 1994च्या GRला आव्हान देणार असून ओबीसींचा मागील GR रद्द करायला लावणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.